नमस्कार, अश्विनी अवताडे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे प्रीमिक्सपासून गुलाबजाम, तेही अगदी मऊ लुसलुशीत असे कसे बनवायचे हे टिप्स सहित रेसिपी दाखवणार आहे। रेसिपी पूर्ण पहा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चितळेचे या ठिकाणी मी 400 ग्रामचे प्रीमिक्स वापरत आहे। या ठिकाणी तळण्यासाठी तेल लागेल आणि हे पीठ मळताना मी दुधात मळत आहे। आपण हे पाण्यात देखील मळू शकतो, पाण्यातही गुलाबजाम छान होतात मळले तरी। असं काही नाही की दुधातच मळले पाहिजे, पण माझ्याकडे दूध एक्स्ट्रा होते म्हणून मी दुधातच मळत आहे। प्रीमिक्स एका मोठ्या ताटात काढून घ्यायचे आहे आणि थोडंसं हाताने चोळून हे दुधामध्ये मळून घेत आहे आता मी। जेवढे जाईल तेवढेच दूध यामध्ये घाला, जास्तही दूध एकत्र ओतू नका, पातळ होते। जेवढं या पिठामध्ये दूध जाईल आणि घट्टसर कणकेसारखा गोळा होईल तेवढेच दूध घालायचे आहे। घट्ट राहिले तर गुलाबजाम फुगत नाहीत, त्यामुळे जास्तही घट्ट ठेवू नका। लुसलुशीत असा कणकेचा गोळा जसा असतो तसे मळून घ्या। मळते वेळी हे चुरून थोडंसं मळायचं आहे। जेवढं चुरून मळाल तेवढा गोळा छान लुसलुशीत होतो आणि एक 5 मिनिटं भिजायला ठेवायचे आहे। मळून झाल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे थोडंसं चोळून मळून घ्यायचं आहे। प्रत्येक घरामध्ये रेसिपी आपण काय बनवतो ती वेगळ्या पद्धतीने कशी बनवता येईल किंवा टिप्स आणि ट्रिक्स सहित आपल्या चॅनलवर मी शेअर करत राहणार आहे। नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांपर्यंत या रेसिपी नक्की शेअर करा। हे पहा, या ठिकाणी गोळा असा झालेला आहे। हे पटकन असं एक गोळा होत नाही, हाताला चिटकतच राहते आणि खालीही ताटाला चिटकत राहते। थोडासा वेळ जातो सेट होण्यासाठी। हे 10 मिनिटं सेट करायला ठेवल्यानंतर हा गोळा छान सेट होतो। असेच थोडेसे दूध घालून मळून घेतलेले आहे आणि एक 10 मिनिट याला बाजूला ठेवून पाक तयार करायला घेणार आहे। पाक हा 400 ग्राम प्रीमिक्ससाठी 400 ग्राम साखरेचाच केला तरी चालतो, पण गुलाबजाम बुडण्यासाठी थोडंसं 500 ग्राम साखर वापरत आहे या ठिकाणी मी। गुलाबजामचा पाक हा नेहमी पातळ असतो, जेवढी साखर घेतली आहे तेवढेच पाणी वापरायचे आहे आणि एक 10 मिनिट फक्त ही साखर विरघळल्यानंतर उकळून घ्यायचं आहे। जास्त एकतारी किंवा घट्ट पाक करू नका। गुलाबजामचा पाक हा पातळ केला तरच तो गुलाबजाममध्ये शिरतो, पाक जर घट्ट झाला तर गुलाबजाममध्ये शिरत नाही, आपले गुलाबजाम मऊ लुसलुशीत होत नाहीत। या ठिकाणी पीठ छान भिजलेलं आहे बघा, 5 ते 10 मिनिट हे भिजायला ठेवले होते। आपल्याला हवे त्या आकारात गुलाबजामचे गोळे असे करून घ्या। हे गोळे करताना हाताला थोडंसं तेल लावा, जेणेकरून पीठ हाताला चिटकणार नाही। जर हाताला तेल नाही लावले तर नक्कीच हे पीठ आपल्या हाताला चिटकते आणि गोळा व्यवस्थित करता येत नाही। आपल्याला हवे त्या आकारात गोळे करून घ्या। या ठिकाणी मी मीडियम साईजचे असे गुलाबजाम बनवत आहे। तुम्हाला अजून मोठे करायचे असतील तर मोठेही करू शकता, छान दिसतात मोठे पण गुलाबजाम। फुगल्यावर याचा डबल आकार पण होतो, त्यामुळे जास्तही मोठे केले तर ते फुगून आणि त्यामध्ये पाक जाऊन खूपच मोठे होतात। यानंतर याला मंद गॅसवरती तळून घ्यायचे आहे। गुलाबजाम तळताना कधीही लक्षात ठेवा, थोडेही कडक तेल करू नका, अगदी मंद गॅसवरतीच हे तळून घ्यायचे आहेत। सोनेरी रंग आणि त्यानंतर थोडंसं तळलं की लगेच काढून घ्या। या ठिकाणी मी तळत आहे। हे पहा, काढलेले आहेत। लगेचच तुम्ही पाकामध्ये टाकले तर छान त्याच्यामध्ये पाक शिरतो। गरम गरम गुलाबजाम पाकात घालायचे। हे पहा, या ठिकाणी अगदी मऊ लुसलुशीत असे गुलाबजाम तयार झालेले आहेत आपले, खूप सुंदर दिसत आहेत। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।